तर यात्रेकरू आपण चाललोय कोकणात. पनवेलवरून ट्रेन पकडून आम्ही निघालो. ही 2 दिवसांची ट्रिप आहे. ट्रेनचा प्रवास आणि निसर्गाचा आनंद लुटत आपण पोहोचलो आहोत रत्नागिरीला. तसा इथे बसचाही ऑप्शन आहे, पण दुपारची वेळ असल्यामुळे आम्ही रिक्षा करून निघालो गणपतीपुळेला. गणपतीपुळेला आम्ही श्री अतिथी रिसॉर्टला उतरलो. घरगुती रिसॉर्ट होतं, पण स्वच्छ आणि टापटीप. रूम जरा साधी पण प्रशस्त होती. दुपारी समोरच्याच हॉटेलवर जेवण करून थोडा आराम केला. संध्याकाळी चालत चालत निघालो गणपतीपुळे मंदिरावर. मंदिराच्या समोरच बीच आहे. आधी बाप्पांचं दर्शन घेतलं आणि नंतर थोडा वेळ बीचवर रमलो. इथून चालत चालत आम्ही गेलो मॅजिक गार्डनला. तिकीट काढून आत गेल्यावर सेल्फी पॉइंट्सला बरेच फोटो काढले. वेगवेगळे गेम्स होते ते खेळलो. त्यानंतर हॉरर शो आणि 3D शो एन्जॉय केला. नंतर मॅजिक शो होता, तो सुद्धा अटेंड केला. रूमवर आल्यावर प्रचंड भूक लागली होती, तर लगेच जेवण ऑर्डर केले. सकाळी उठल्यावर गरमागरम पोहे आणि चहाचा नाश्ता केला आणि निघालो प्राचीन कोकणला. सुकून कशाला म्हणतात हे कोकणात फिरताना जाणवला. मॅजिक गार्डन आणि प्राचीन कोकण आजूबाजूलाच आहेत. तिकीट काढून झाल्यावर त्यांचे गाईड आपल्याला प्राचीन कोकणची सैर करायला घेऊन जातात. संपूर्ण कोकणची माहिती दिली जाते. 11 वाजता आम्ही चेकआउट करून निघालो रत्नागिरीला. परत जाताना पुन्हा एकदा आरेवरे बीच लागला. नुसता स्वर्ग. रत्नागिरीला पोचल्यावर आम्ही गेलो लोकमान्य टिळक जन्मभूमी पाहायला. लोकमान्य टिळकांचं घर पाहिल्यानंतर बाहेर पडल्यावर आम्ही जवळच एका हॉटेलला जाऊन मिसळ पाववर ताव मारला. त्यानंतर आम्ही गेलो थिबा पॅलेसला. मेंटेनन्सचं काम चालू होतं. ट्रेनला अजून बराच टाईम होता, म्हणून आम्ही गेलो मत्स्यालयमध्ये. हे सगळे सुखद अनुभव घेऊन आम्ही ही ट्रिप इथेच संपवली.